बातमी आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात निवडणूक लढवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जातोय। अनौपचारिक गप्पांमधून शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। राष्ट्रपती शरद पवार यांच्यावरती 2024च्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा दबाव जो आहे तो कार्यकर्त्यांकडून आणि एकंदर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असल्याची स्वतः माहिती जी आहे ती शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली आहे। खरं तर त्यांनी 3 मतदारसंघाचा उल्लेख देखील या सगळ्यामध्ये केलेला पाहायला मिळतो। यामध्ये प्रामुख्याने माढा असेल, सातारा असेल आणि पुणे असेल, या 3ही मतदारसंघातून जे येते पवारांनी कुठून तरी एका ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पवारांनी स्वतः उडी घ्यावी अशा प्रकारचं मत जे आहे ते इतर नेत्यांकडून व्यक्त केलं जाते। अशा प्रकारची माहिती जी आहे ती शरद पवारांनी सध्या दिलेली आहे। परंतु खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शरद पवार यांनी यावरती देखील स्पष्टीकरण काही वेळापूर्वी दिलेलं आहे। पवारांनी सांगितलेलं आहे की मी आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये 14 निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे आत्ता मला जी निवडणूक आहे ती लढवण्याची कोणतीही इच्छा सध्याच्या घडीला नाही आहे। परंतु अशा प्रकारे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आणि एकंदर कार्यकर्त्यांकडून जे ती इच्छा व्यक्त केली जाते, त्यामुळे कदाचित जी आहे ती अजून महिनाभर या संपूर्ण प्रक्रियेला जाणार आहे। निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी महिनाभर जाणार आहे, त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये नेमकं शरद पवार जे आहेत ते या सगळ्याकडे कसं पाहतायत। जर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर कदाचित पवार जे आहेत ते स्वतः सातारा किंवा पुण्याचा विचार करू शकतात। कारण का म्हाड्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर विनायक मेटेंच्या पत्नी असणाऱ्या ज्योती मेटे यांचं कदाचित नाव पवारांकडून किंवा राष्ट्रपकडून जे आहे ते डिक्लेअर होऊ शकतं। त्यामुळे कदाचित पुण्यातून किंवा साताऱ्यातून खरंच शरद पवार निवडणूक लढवण्यासाठी तयार होतील का आणि जर दबाव वाढला तर शरद पवार अशा प्रकारचा निर्णय घेतील का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।